राम राम मंडळी आज मी बनवलेत कुरकुरे। मला कुरकुरे खायला खूप आवडतात, पण मी बाहेरचे खात नाही, घरात बनवून ठेवते। पूर्ण पावसाळा निघतो, 2-3 किलो बनवून ठेवले ना, पावसाळा आरामात निघतो। कारण का बाहेर पाऊस पडतो, मग भजी बनव हे बनव, तर ते सगळं सर्वांना लागतं, मला ते भजी बिजी नाही चालत। तर मी हे बनवून ठेवते पदार्थ 2-3 किलो, आणि जेव्हा या लोकांना भजी बनवणार आहेत तर मी आपले थोडेसे माझ्यासाठी कुरकुरे फ्राय करून चहाबरोबर खायला एक नंबर लागतात। तर चला साहित्याकडे वळूया। 2 वाट्या तांदूळ घेतले, 2 वाट्या सालीची उडदाची डाळ घेतली, 4 तास भिजवले। आता स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकलेले, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, बघू शकता। आता बेसिक मसाले सर्व टाकूया। चवीनुसार मीठ टाकले, 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, सर्व मिक्स करून 3-4 शिट्ट्या मारून घेऊया। बघू शकता मस्त अशी खिचडी झालेली आहे। आता ह्या खिचडीमध्ये पूर्ण मॅश करून घेऊया हिला व्यवस्थित, कारण आपल्याला आता कुरकुरे काढायचे आहेत। एक बॅग घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण बेटर भरून जसं हवं तर थोडं थोडं हे करूया, आणि मस्त असे कुरकुरे काढून घेऊया। उन्हामध्ये 2 तास सुकवूया, 2 दिवस 2 तास नाही 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत सुकून होतात, आणि हा पदार्थ खराब वगैरे अजिबात होत नाही। आणि हा डब्यात भरून ठेवला, पूर्ण पावसाळा तर आरामात निघतो। बघू शकता कसे मस्त झालेले आहेत। 2 दिवस उन्हात सुकवायचे आणि मस्त फ्राय करायचे। तेल पण जास्त लागत नाही याला, आणि खराब वगैरे तर काहीच नाही होत। तर तेलावरती मी टाकले, ह्याचा कलर थोडा झाला काळपटसारखा, पण जसा तेलात टाकलं तसा ह्याचा कलर एकदम गोल्डन कलर मस्त आला। बघू शकता दिसतोय कसा गोल्डन। आणि ह्याच्यावरती हवं तर तुम्ही थोडा चाट मसाला वगैरे टाकून पण खाऊ शकता, किंवा असं पण खाऊ शकता। मग चहाबरोबर खायला एक नंबर लागतात। गोल्डन मस्त फ्राय झालेले आहेत, बघू शकता। अशा प्रकारे कुरकुरे डाळ तांदूळाचे बनवून बघा, खायला एक नंबर असतात।